नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या इतिहास विषयातील तिसरं प्रकरण भारतापुढील अंतर्गत आव्हाने याचा भाग 2 आपण अभ्यासणार आहोत आणि नक्षलवाद इथून आपण अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक आठवण म्हणून या चॅनलला जर तुम्ही नवीनच असाल तर सबस्क्राईब करा, शेजारीच बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त बंधू भगिनींना शेअरही करा। चला तर मग आपण बघूया नक्षलवाद भारतापुढील कशा प्रकारचं हे आव्हान ठरलं। तर नक्षलवादी चळवळी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली। दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये नक्षलबारी येथे ही नक्षलवादी चळवळ सुरू झाली। दार्जिलिंग कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये, लक्षात ठेवा। हे जे मी राऊंड करून देतो, अंडरलाईन करतो, हे तुम्ही वाचून तुमच्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने नोंदी करून घेतल्या पाहिजे की ज्या तुम्हाला पुढे वाचायला सोपं जातील। अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967मध्ये नक्षलबारी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले। अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर हे एकत्र आलेत, यांना एकत्र केलं गेलं आणि 1967मध्ये नक्षलबारी या भागामध्ये या शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवले त्यांनी आणि त्या पिकांचा ताबा घेतला आणि त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले। या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्यास नक्षलवादी चळवळी असे म्हणतात। हा जो उठाव झाला याच्यापासून प्रेरणा घेतली त्यांनी आणि या प्रेरणा घेऊन ज्या ज्या चळवळी झाल्या त्यांना म्हणतात नक्षलवादी चळवळी, लक्षात ठेवा। जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापने, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणे, त्यांचे कुळांमध्ये वाटप करणे ही या चळवळीची उद्दिष्ट होती। म्हणजे जमीनदारांविरुद्ध आंदोलन होते, जमीनदारांविरुद्ध हा उठाव होता, आवाज उठवला त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या स्थापन केल्या त्यांनी कृषी समित्या आणि मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावल्यासुद्धा त्यांनी आणि त्याचे वाटप कुळांमध्ये केले। जे लोक ज्यांनी ते शेतं घेतली, जे भूमिहीन होते त्यांना ज्या जमिनी त्यांनी दिला त्यांना म्हणतात कुळ। सुरुवातीला या चळवळीचे उद्दिष्ट होती ही काही अंशी चांगली होती की ज्यांच्यावर अन्याय झाला, वंचितांना कुठेतरी न्याय देण्याचा हा प्रयत्न होता। पण पुढे चालून काय झालं, उद्दिष्टांपासून ही चळवळ दूर गेली। पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली आणि शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा आश्रय घेतला। म्हणजे शासन आणि जनता, शासनाचे उपक्रम आणि कल्याणकारी योजना या जनतेपर्यंत पोहोचू नयेत यासाठी या नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा वापर केला। जर कोणी त्याच योजना घेत असेल, अंमलात आणत असेल, उपयोग घेत असेल तर त्याच्यावर त्यांनी दहशतवादाने कारवाईसुद्धा केली। लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था, लक्षात घ्या, देशाची लोकशाही अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवादी करू लागले। हा एक मोठी डेअरिंग त्यांनी केली। यातूनच नक्षलवाद हा या देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढे आव्हान ठरले।
ठरू लागला. म्हणजे हा नक्षलवाद त्यामुळेच आव्हान ठरला. सुरुवातीला चांगली कामं केली, पण नंतर ते देशविघातक होऊन गेले. मग त्याचा इतिहास काही वेगळा आहे, त्याचाही अभ्यास वेगळा आहे. पण तुम्हाला जे आहे अभ्यासाला, हे जे तुम्हाला इतिहासात जे दिलेलं आहे हे गोष्टी रूपाने दिलं आहे, आणि म्हणून हा थोडा इतिहास तुम्हाला माहिती व्हावा. तर नक्षलवाद काय आहे हे तुम्हाला यातून कळलं पाहिजे, एवढा उद्देश आहे. नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होते, हे लक्षात ठेवा. सुरुवातीचं केंद्र कुठे होतं? प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल. पुढे ही चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, अलिदाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, म्हणजे तेलंगणामधील करीमनगर आणि अलिदाबाद, आणि छत्तीसगडमधील बस्तर, राजनांदगाव, सुकमा, महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरमधील काही भाग, मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला, ओडिशातील कोरापूट येथे ही चळवळ पसरली. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी PLGA या संघटनेची स्थापना त्यांनी केली, आणि हा संघर्ष अद्यापही चालूच आहे. म्हणजे हा एक मोठा प्रश्न भारतापुढे आहे, मोठं आव्हान भारतापुढे आहे. आणि मग यांचे प्रश्न, मागण्या ह्या वेगवेगळ्या आहेत. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला पुढे चालून त्याचा डिटेल तुम्ही अभ्यास करू शकतात. पण आज मात्र भारतापुढील हे महत्त्वाचं आव्हान ठरलं आहे. परत दुसरं आव्हान जे आहे भारतापुढील, हे अजून एक मोठं आव्हान आहे की जे आहे जमातवाद, जातीवाद. विद्यार्थ्यांनो, एक विशिष्ट समुदाय म्हणून तुम्ही जर स्वतःचीच प्रगती करून घेण्यासाठी इथले लोक एकत्र येऊन जर काम करत असतील, तर हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत चांगली बाब आहे प्रगती करणे. पण मात्र एक जात म्हणून, जमात म्हणून आपण एकत्र येतो आणि आपल्या जमातीचा अतिरेक करतो आणि इतरांवर त्याचा प्रभाव पाडण्याचा किंवा दबाव आणण्याचा जर प्रयत्न करत असू, तर हा जमातवाद आणि जातीवाद होतो. तर असा जातीवाद हा लोकशाहीला घातक असतो. पण आपल्याकडे हा जमातवाद आहे, आणि हा कशा पद्धतीने पोचला गेला तेही आपण बघूया. जमातवाद हे आपल्या देशातील ऐक्यापुढील, याच्याने ऐक्य राहत नाही, एक गंभीर आव्हान आहे. लक्षात घ्या, हे गंभीर आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. ब्रिटिशांनी आपल्या देशात जमातवादाचे बीज पेरले, ब्रिटिशांनी पेरले हे. पण आता आपण स्वतंत्र झालो, आपण ज्ञानी झालो, आपण ह्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. पण राजकारणामुळे ह्या अजून घट्ट चिकटल्या जातात. आजही राजकारणामध्ये ज्या वेळेस उमेदवार उभा केला जातो, उमेदवाराला मतदान केलं जातं, तेव्हा त्याची जात पाहूनच मतदान केलं जातं. मग हा संकुचित धार्मिक अभिमानातून या गोष्टी घडतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपल्या देशात धर्माचे लोक शतकापासून अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. अनेक शतकांपासून ते आले, राहत आहेत. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्मांच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे, यात वावगे काहीच नाही. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो, तेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात झाल्यावाचून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सर्व तुच्छ वाटतात. यातून धर्मांधता निर्माण होते, धर्मांधता येते. हे लक्षात घ्या की अतिरेकी अभिमान जो आहे, हा अभिमान, धर्माचा इतका अभिमान बाळगणे हे चांगले नाही. धर्माचे तुम्ही पालन करा, धर्म तुम्ही पाळा, पण हा धर्म आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आतच असावा. उंबरठ्याच्या बाहेर आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपण भारतीय म्हणूनच बाहेर पडलं पाहिजे. ही शिकवण आपल्याला दिली गेली पाहिजे, ही शिकवण आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि शाळांमधून, नागरिकशास्त्रातून, राज्यशास्त्रातून हे शिकवलं जातं. पण मात्र जेव्हा एक नागरिक म्हणून
हेच शिक्षित झालेले विद्यार्थी जेव्हा नागरिक म्हणून समाजात वावरतात त्यावेळेस समाजामध्ये ही धर्मांधता आणि ही जातीयता पाहायला मिळते आणि ते सुद्धा त्याचा एक भाग बनून जातात. हे मात्र हे चुकीचं होतं आहे. तर या शिकलेल्या लोकांनी आता तुम्हीसुद्धा यावर आवाज उठवला पाहिजे, याच्या बाबतीत प्रबोधनं केली पाहिजे आणि ही धर्मांधता आणि हा जमातवादाचा हा जो पाया आहे हा तुम्ही उखडून टाकला पाहिजे. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे हे लक्षात घ्या आणि हे उखडण्याचं काम शिक्षणातूनच होऊ शकतं, प्रबोधनातून होऊ शकतं. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. लक्षात घ्या, जे व्यापक राष्ट्रीय हित आहे, हे राष्ट्र आहे, हे आपलं राष्ट्र आहे, त्याचा विसर पडतो आणि आपलीच जात मोठी आहे, आपलाच धर्म मोठा आहे अशी एक भावना निर्माण होते. भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो. हे एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरचा विश्वास उडणे, परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो. परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते. जे परक्या धर्माचे आहेत त्यांना आपल्याच देशाचे असतानासुद्धा आपण त्यांना शत्रू लेखतो. म्हणजे आपण प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही जी शिकवण शाळेतून मिळते ती शिकवण अशा गोष्टींमुळे काय होते, फिकी पडलेली दिसते आपल्याला. तर एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणेही कमी होऊ लागते. नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणेही अशक्य होऊन बसते. नागरिक म्हणून ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या ते एकत्र येऊन संघटित होऊन त्या मागणे हे अशक्य होते. कशामुळे? या जमातवादामुळे. धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे माणसांकडे बघण्याची दृष्टीच कलुषित होऊन जाते. काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्माच्या चौकटीतूनच करू लागले. लक्षात घ्या, आर्थिक आणि सामाजिक जे प्रश्न आहेत त्यांचा विचारही ते धर्माच्या चौकटीतूनच करू लागतात. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्वच धर्मातील काही व्यक्तींना वाटते. आपल्यावर सतत अन्याय होतो आहे अशी त्यांची समजूत होते. आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपातच करत आहे अशी भावना बाळगते. बघा, नसलं तरी कशा पद्धतीने भासतं. एक गोष्ट आहे की एक श्याम नावाचा विद्यार्थी असतो, तो हुशार असतो. 7वीपर्यंत तो पहिला येतो आणि 8वीला मात्र त्याचा अभ्यास कमी होतो. तो चुकीच्या संगतीत लागतो आणि म्हणून इंग्रजीचे सर त्याला नेहमी सूचना देतात की अरे श्याम, तुझा अभ्यास कमी होतो आहे, तू अभ्यास कर नाहीतर नापास होशील. वारंवार सांगतात, पण श्याम मात्र काही ऐकत नाही आणि तो चुकीच्या संगतीत पूर्ण मिसळून जातो. आणि नंतर मात्र त्याला परीक्षेत जेव्हा तो इंग्लिश विषयात नापास होतो आणि नापासचं त्याला निकालपत्रक मिळतं त्यावेळेस त्याला हे माहीत असतं की मी अभ्यास केला नाही म्हणून नापास झालो. पण तो मात्र एक कुबडी घेतो की सरांचा माझ्यावर काट होता म्हणून मी नापास झालो. म्हणजे कारण जरी माहीत असलं पण ती जी कुबडी घेतलो पण ती कुबडी हळूहळू त्याला सत्यात वाटायला लागून जाते. तसंच इथे सुद्धा आहे. हा आपला देश आहे, आपला देश आपल्यासाठी काम करतो आहे. आपण कशा पद्धतीने आपली आणि समाजाची किंवा आपल्या भोवतालच्या लोकांची प्रगती केली पाहिजे हे आपण जेव्हा विसरतो आणि जातीयवाद आणि धर्मांधताच्या नादी लागतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने म्हणतो की हे सरकार आपलं नाही, हे सरकार आपल्या विरोधात आहे, सरकार आपल्या विरोधातच काम करतं आणि मग हळूहळू देशच आपल्या विरोधात आहे अशी एक भावना निर्माण होते, जशी या नक्षलवाद्यांची झाली आहे. आणि मग हे समांतर सिस्टम उभी करायला पाहतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरोखर देशापुढे आव्हान होऊन बसतात. म्हणून आपण या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे आणि ही भावना आपल्या मनात येणार नाही. आपण जातीयवादी किंवा धर्मांधवादी बनणार नाहीत. आपण देश याला प्रथम स्थान देऊ अशी आपली भावना प्रत्येकाची असली पाहिजे. अशा अवस्थेत ते आपल्या धर्माविषयी, धर्मबांधवांविषयी हळवे बनतात. आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत नकळत कोणी अपमान केला तर यातूनच दंगली पेटतात. लक्षात घ्या, दंगली ज्या पेटतात, दंगल पेटवणारे ही वेगळे असतात
आणि त्यांचं काम दंगल पेटवणंच असतं. कोणाच्या तरी भावना कशा भडकवायच्या हे ते पाहतात आणि मग ते अशा पद्धतीने अपमान करतात आणि त्याच्यातून आपण कळत नकळत दुखावले जातो आणि दंगली पेटत असतात. शेकडो निरपराध जीव मारले जातात. या दंगलींमध्ये शेकडो निरपराध जीव मारले जातात. कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. दंगलींमुळे काय काय नुकसान होते हे लक्षात घ्या. जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक शांतता नष्ट होते आणि पिढ्यानपिढ्यांसाठीचं एक वैर निर्माण होऊन जातं. तर सार्वजनिक शांतता नष्ट होते. दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मने दुरावतात आणि एकमेकांबद्दलच्या विश्वासाला तडा जातो. एकमेकांच्या विश्वासाला तडा जातो. माणसांमधील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो. सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसे साधणार? म्हणूनच राष्ट्रीय ऐक्य जर आपल्याला साधायचं असेल तर सामाजिक ऐक्य असलं पाहिजे. म्हणूनच आपणा सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही भावी नागरिक आहात, आधारस्तंभ आहात या देशाचे आणि तुम्ही सामाजिक ऐक्य राखलं पाहिजे, ज्याच्यातून राष्ट्रीय ऐक्य होणार आहे. आणि या धार्मिक आणि जमातवादाचा सर्व शक्तीनिशी तुम्ही मुकाबला केला पाहिजे. त्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे, मिसळलं पाहिजे, परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे. राष्ट्रीय ऐक्य टिकवायचं असेल तर काय काय करावं लागेल? भिन्न धर्मियांमध्ये मिसळले पाहिजे, सण उत्सवांमध्ये सहभागी झाले पाहिजे, एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नाची धर्माशी गल्लत होता कामा नये. धार्मिक सलोखा का बिघडतो? त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत? अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आहे. लक्षात घ्या, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक अशी कारणे आपण शोधली पाहिजे. काय होतं, ज्यावेळेस या दंगली भडकवणारे लोक असतात, दंगली भडकतात, त्यावेळेस आपण राहतो महाराष्ट्रात आणि आपल्याला काश्मीरच्या, पंजाबच्या, बिहारच्या, बंगालच्या अशा घटना आपल्याला सांगितल्या जातात. खोट्या नाट्या क्लिप्स व्हॉट्सॲप, फेसबुकमार्फत पाठवल्या जातात आणि त्याच्यातून मनं पेटवली जातात. तर अशा पद्धतीने द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करणारे काही लोक असतात. तर आपण अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आपण त्याची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे आणि ह्या गोष्टी राष्ट्रीय ऐक्यास घातक आहेत हे समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला फारच संताप आला तर त्या क्लिप्स घेऊन तुम्ही पोलिसांमध्ये सुद्धा जाऊ शकतात. पण परस्पर संताप आला म्हणून जाळपोळ करणे, तोडफोड करणे या गोष्टी या राष्ट्रीय ऐक्याला घातक आहेत. हे तुम्ही तरुणांनी किंवा तुम्ही विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात हे समजून घेऊन आणि इतरांनाही समजावून सांगितलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला राष्ट्रीय ऐक्य राखायचं आहे. त्याचबरोबर अजून एक आव्हान जे आहे ते म्हणजे प्रदेशवाद. हाही एक वाद आहे. प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. उदाहरणार्थ, मी बंगाली आहे, मी मराठी आहे अशी आपली ओळख सांगणे वेगळे, पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा मी श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांताभिमान झाला. लक्षात घ्या, अभिमान वेगळा आणि प्रांताभिमान वेगळा. तर आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांतीय अभिमानामुळे
विकृत स्वरूप प्राप्त होते. लक्षात घ्या, विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावे. हा मुद्दा लक्षात घ्या. प्रेम तर असावं, पण अतिरेकी नसावं किंवा विकृती नसावी. विकासातील समतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. विकासातील जो असमतोल आहे त्याला अशामुळे त्या प्रदेशवादाला खतपाणी मिळते. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली, तर इतर राज्य आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू ही राज्य आर्थिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली, तर ओडिशा, बिहार, आसामसारखी राज्य आर्थिकदृष्ट्या तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगतच राहिली. हेही लक्षात घ्या. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्ये शिक्षण, आरोग्य, संस्कृती या क्षेत्रातही प्रगती साधू शकतात. आर्थिक विकास होणं फार महत्त्वाचं आहे. आर्थिक विकास जर होत असेल तर तिथे शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती या क्षेत्रात प्रगती होत असते. ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्य मात्र शैक्षणिक तसेच, लक्षात घ्या, ज्या राज्यांमध्ये असा विकास नाही झाला ती राज्य काय होते, शैक्षणिक आणि नागरी सुविधांच्या बाबतीत, शैक्षणिक आणि नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाहीत. लक्षात घ्या, प्रगत राज्यातील लोकांना ज्या विकासाच्या संधी मिळतात त्या अशा अप्रगत राहिलेल्या राज्यातील लोकांना मिळत नाहीत. म्हणजे देश एकच असला तरीसुद्धा अशा पद्धतीची द्विधा तयार होऊ शकते, द्विधायुक्त परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून प्रांतवाद नसावा. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांजले जातात. जे अप्रगत राज्य जे आहे ते पुढे न जाता काय होऊ शकतं, शैक्षणिक मागासलेपण निर्माण होतं आणि त्यामुळेच बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांजले जातात. जसं ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं, मतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले आणि वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ अविद्येने केले, एका अविद्येने. म्हणून शैक्षणिक मागासलेपणा नको आहे, तो घालवला पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक सुबत्ता निर्माण करणे गरजेचं आहे. आर्थिक सुबत्ता निर्माण झाली तर शिक्षण मिळेल, शिक्षण मिळाले तर बेरोजगारी आणि दारिद्र्य नष्ट होईल आणि प्रगती होईल. आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात आहे अशी भावना त्यांच्या मनात बळावते. यातूनच मग या राज्यातील सलोखा नष्ट होतो, या राज्यांमधील सलोखा नष्ट होतो. नाहीतर आपलीच राज्य आहेत, आपल्याच देशातली राज्य आहेत, आपलाच देश आहे अशी भावना राहत नाही, ती संपून जाते, तो सलोखा नष्ट होतो. हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. लक्षात घ्या. त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा. ज्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात तो आर्थिक असमतोल आपण तातडीने सोडवायला हवा. आर्थिक असमतोलाचा जो प्रश्न आहे हा तातडीने सोडवला पाहिजे. सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे
असा श्रेष्ठत्वाचा गंध विकसित राज्यातील लोकांमध्ये निर्माण होतो आणि मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. लक्षात घ्या, प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. म्हणजे काहींचा अहंकार वाढू शकतो तर काहींचा न्यूनगंड वाढतो, द्वेष निर्माण होतो, तिरस्कार निर्माण होतो. आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे असा श्रेष्ठत्वाचा गंध जर विकसित झाला तर लोकांमध्ये जेव्हा निर्माण होतो मग ते अविकसित राज्यातील लक्षात घ्या, अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते. वाटेकरी करून घेत नाहीत ते. या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. या उलट मागास भागातील लोक जे आहेत यांना संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. त्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. यातूनच प्रदेशवाद बळावतो. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा येते. प्रदेशवाद कशातून बळावतो ते वरील सर्व सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. या गोष्टी करता येऊ शकतात, या अशक्य गोष्टी नाही आहेत. ह्या आपल्याला कराव्या लागतील, केल्या पाहिजे. भारतापुढील मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला. याच्या जोडीला लोकसंख्या, स्वच्छता, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर आणि 2 वेळचे भोजन अशा कितीतरी समस्या आजही आहेत. आपण या आव्हानांवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पुढील पाठात आपण आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अभ्यास करणार आहोत. ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. लोकांना जे पाहिजे आहे, लोकांना याच गोष्टी पाहिजे बघा की लोकसंख्या, स्वच्छता, शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर, 2 वेळचे भोजन अशा ज्या कितीतरी समस्या आहेत, या समस्या जर सोडवून दिल्यात आणि ह्या सोडवल्यात, एकत्र आलोत आपण, तर ह्या सहज सुटतील. आणि ह्या सोडवलेल्या समस्या आपण जर एकत्र बसून जर सोडवायच्या असलेल्या, तर निश्चितच आपण देश म्हणून बळकट देश आपण उभा करू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, हा आपला भारत देशाचा नकाशा आहे. जिथे जिथे तुम्हाला सांगितलं पूर्वेकडील राज्यांमध्ये नक्षलवाद कुठे कुठे आहे, प्रदेशवाद कोणत्या राज्यांमध्ये अधिक आहे, कशामुळे आहे, धर्मांधता कुठे आहे, हे सगळं तुम्हाला या नकाशातून कळणार आहे. तर राज्य आणि राज्यांच्या राजधानीसुद्धा इथे दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. तर तुम्ही अशा पद्धतीने हा अभ्यास करू शकतात. जाणीवपूर्वक लक्ष देऊन राष्ट्राचं ऐक्य कसं राहील, याकडे काय काय करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं या पाठातून आपण शिकलो. तर आपण इथे थांबूया.